नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या शाकाहार या पुस्तकाच्या आधारे. आपण जे खातो त्याचा परिणाम फक्त आपल्या शरीरावर नाही, तर आपल्या विचारांवर आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासावर कसा होतो, हेच रहस्य आज आपण उलगडणार आहोत. बरं, सुरुवात करूया एका मूलभूत विचाराने. पुस्तकात म्हटले की माणूस हा निसर्गतः शाकाहारी आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? कारण आजची आपली जीवनशैली पाहिली तर आपण ह्या नैसर्गिक स्थितीपासून खूपच दूर आलो आहोत. तर मग आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण या 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जाणार आहोत. आहारातील समस्यांपासून ते निसर्गाच्या सोप्या उपायांपर्यंत सगळं काही समजून घेऊया. तर पहिला मुद्दा आहे आहाराचं रहस्य. बघा, निसर्गाने आपल्याला एक परिपूर्ण भेट दिली आहे. फळं आणि भाज्यांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह सगळं काही योग्य प्रमाणात आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे बाजारात मिळणाऱ्या कृत्रिम गोळ्यांपेक्षा हे नैसर्गिक घटक आपलं शरीर खूप सहजपणे आणि चांगल्या प्रकारे स्वीकारतं. निसर्गाने तर आपलं काम चोख केलंय, पण मग गडबड होते कुठे? तर ती होते आपल्या स्वयंपाकघरात. आपण जेवणाला चविष्ट बनवण्याच्या नादात नकळतपणे त्यातलं कसंच नाहीसा करतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पुस्तकात एक वाक्य आहे जे आपल्याला विचार करायला भाग पाडतं. तळणं आणि भाजण्यासारखा खाद्यपदार्थांवर दुसरा कोणताही अत्याचार नाही. खरंच विचार करा. या प्रक्रियांमुळे अन्नातलं पोषण तर जातंच, पण त्याचा नैसर्गिकपणा आणि सौंदर्यही नष्ट होत. इथे बघा, फरक किती स्पष्ट आहे नैसर्गिक आणि शिजवलेल्या आहारात. नैसर्गिक आहारात पोषक तत्व भरपूर असतात, पण शिजवल्यावर ती नष्ट होतात. पाचक एन्झाईम्स जे पचनासाठी खूप महत्वाचे असतात, तेही जिवंत राहत नाहीत. थोडक्यात सांगायचं तर आपण एका जिवंत अन्नाला निष्प्राण बनवून खातो. पण थांबा, काळजी करण्याचं कारण नाही, कारण यावर एक खूप सोपा आणि तितकाच प्रभावी उपाय आहे. आणि तो उपाय आहे पुन्हा एकदा निसर्गाकडे वळण्याचा. फळं आणि कच्च्या भाज्यांमध्ये जी शक्ती आहे ती अफाट आहे. खरं तर निसर्ग म्हणजे एक चालतं बोलतं औषधालयच आहे. आवळा, टोमॅटो, मोसंबी यातून व्हिटॅमिन सी मिळतं, गाजर, बीटमधून व्हिटॅमिन ए, केळ्यामध्ये तर व्हिटॅमिन्सचा खजिनाच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं आपल्या खिशाला परवडणारं आणि सहज उपलब्ध होणार आहे. म्हणजे आरोग्य आता सगळ्यांच्याच आवाक्यात आहे. आता आपण येऊया सर्वोत्तम उपायाकडे, ज्याला पुस्तकात जिवंत आहार असं म्हटलं आहे. आणि हा जिवंत आहार म्हणजे अंकुरांचा चमत्कार. एका सुप्त बीजामध्ये किती मोठी शक्ती दडलेली असते त्यात आपण पाहणार आहोत. जिवंत आहार म्हणजे नेमकं काय? खूप सोपं आहे. जे अन्न पुन्हा उगवू शकतं, वाढवू शकतं, ते जिवंत, जसं की अंकुरित झालेलं बी. या उलट जर तुम्ही तेच बी भाजलं किंवा शिजवलं तर ते निर्जीव होतं, कारण त्याची वाढण्याची शक्तीच संपलेली असते. आणि इथेच खरा चमत्कार घडतो. जेव्हा एखादं बी अंकुरित होतं, म्हणजे ते झोपेतून जागं होतं, तेव्हा त्याच्यातल्या पोषक तत्वांमध्ये एक अद्भुत, एक अविश्वसनीय वाढ होते. हे आकडे बघा किती थक्क करणारे आहेत. अंकुरण झाल्यावर व्हिटॅमिन सी तब्बल 10 पटीने वाढतं, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स दुप्पट होतं आणि लोह शरीराला खूप जास्त प्रमाणात उपलब्ध होतं. म्हणजे ही एक प्रकारे न्यूट्रिशनची जादूच आहे. आणि म्हणूनच पुस्तकात अगदी ठामपणे म्हटलं आहे की अंकुरित आहार हा फळं, भाज्या इतकंच नाही तर मांसाहारापेक्षाही कित्येक पटींनी श्रेष्ठ आहे. बरं, हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय, पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं? चला तर, आता आपण काही सोप्या पद्धती पाहूया. अंकुरित धान्य बनवणं वाटतं तितका अवघड नाहीये. खरं तर खूप सोपं आहे. फक्त धान्य घ्या, ते 12 तास पाण्यात भिजवा. मग पाणी काढून टाकून एका ओल्या जाडसर कापडात गुंडाळा. हे कापड ओलसर राहील याची काळजी घ्या आणि थोड्याच वेळात म्हणजे साधारण 36 तासात तुम्हाला उत्तम मोड आलेले दिसतील. किती सोपं आहे बघा. आता काही जणांना वाटेल की याची चव कशी लागणार, पण त्यावरही उपाय आहे. त्यात थोडा बारीक चिरलेला टमॅटो, काकडी, गाजर घाला. चवीसाठी कोथिंबीर, आलं, पुदिना वापरा. थोडंसं भाजलेलं जिरं आणि मीठ. किंवा जर गोड आवडत असेल तर गूळ, खजूर, नारळ आणि लिंबाचा रस. बघा किती चविष्ट लागेल ते. आता आपण एका अशा सुपरफूडबद्दल बोलूया ज्याला हरित रक्त किंवा ग्रीन ब्लड असंही म्हणतात. आणि ते आहे गव्हाच्या गवताचा रस.
हे एक अत्यंत शक्तिशाली आरोग्यवर्धक पेय मानलं जातं. आणि हे घरी बनवणंही शक्य आहे. डॉक्टर ॲन विगमोर यांनी याची एक सोपी पद्धत सांगितली आहे. फक्त काही कुंड्यांमध्ये गहू पेरायचे, त्यांना सावलीत पाणी द्यायचं. 8 ते 10 दिवसात गवत छान 7-8 इंच उंच वाढतं. मग ते उपटून, धुवून, थोडं पाणी घालून त्याचा रस काढायचा. इतकं सोपं आहे. तर आता आपण येतोय आपल्या चर्चेच्या समारोपाकडे. ह्या सगळ्याचा परिणाम केवळ शारीरिक आरोग्यावर होतो का? नाही. याचा परिणाम आपल्या मनावर आणि आपल्या आत्म्यावरही होतो. चला पाहूया कसा ते. अंकुरित आहाराचे फायदे पाहिले तर ते सर्वांगीण आहेत. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारतं, रक्त शुद्ध होतं. शरीरात एक नवी ऊर्जा आणि स्फूर्ती येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक स्पष्टता वाढते, जे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप आवश्यक आहे. याचं महत्त्व पटवून देण्यासाठी डॉक्टर फिशर यांच्या संशोधनाचा दाखला दिला जातो. ते म्हणतात, एका घासाच्या अंकुरात जेवढी पोषक तत्व असतात तेवढी मिळवण्यासाठी 25 पट जास्त पालेभाज्या खाव्या लागतील. विचार करा, किती प्रचंड ताकद आहे यात. आणि जाता जाता एक प्रश्न. जर आपलं अन्नच आपलं औषध बनवू शकतं, तर मग आपण जीव नसलेलं निष्प्राण अन्न का निवडावं? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायलाच हवा. शेवटी ह्या सगळ्याचं सार एकाच वाक्यात आहे. जसं अन्न असं मन. आपला आहार शुद्ध आणि सात्विक असेल तर आपलं शरीर निरोगी राहील आणि आपले विचारही उच्च होतील. आणि हाच खऱ्या अर्थाने निरोगी जीवनाचा पाया आहे.